गुरुभ्यो नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. एकासाठी 11वा श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधाचं आपण चिंतन करतोय. आणि या एकादश स्कंधाचं चिंतन करत असताना एकादश स्कंधाचं श्रीमद भागवताच्या सापेक्षतेने असलेलं स्थान, श्रीमद भागवताच्या 10 लक्षणांपैकी भागवताचं असणारं मुक्ती हे जे लक्षण आहे ते या स्कंधाला कसं आणि का लागू पडतं याचा एक संक्षेपाने आपण विचार केला. आणि मग त्यानंतर या संपूर्ण अध्याय स्कंधामध्ये जे 31 अध्याय आले त्या 31 अध्यायांमध्ये कोणकोणते विषय आले त्यांचा संक्षेपाने म्हणजे अनुक्रमणिका जशी असते पुस्तकामध्ये त्यानुसार परिचय करून घेतला. त्यामध्ये आरंभी जो पहिला अध्याय आला त्यामध्ये जी कथा आली तिथे यदुवंशाला जो प्राप्त झालेला शाप आहे त्याचा विचार आला. यदुवंशाला शाप का प्राप्त झाला, भगवंतांनी ती लीला का केली आणि तशी बुद्धी निर्माण का केली, या सगळ्याचं चिंतन आपण काल केलं. आणि त्याचा संक्षेप करताना आपल्याला एवढंच पाहायचंय किंवा त्याचं पूर्वावलोकन करताना सिंहावलोकन करताना एवढंच पाहायचंय की जैसे ज्याचे कर्म तैसे, जसं ज्याचं कर्म आहे तसं भगवंत प्रत्येकाला फळ देत असतो. पण ते फळ प्राप्त होण्यासाठी आवश्यक जे कर्म आहे, जी घटना घडावी लागते, ती घटना घडण्यासाठीची बुद्धी त्या जीवांच्या ठिकाणी भगवंत निर्माण करत असतो. न देवा दंडमादाय, भगवंत हातामध्ये काठी घेऊन मागे लागत नाहीत. बुद्ध्यासं विभजन्ति तं, बुद्धीने त्यांना ते प्रवृत्त करतात. तसंच त्या यदुकुमारांच्या ठिकाणी, ते यदुवंशातील जे कुमार होते त्यांच्या ठिकाणी ती बुद्धी निर्माण केली की विश्वज्ञ असणाऱ्या, सर्वज्ञ असणाऱ्या आणि शांत चित्तवृत्ती धारण करणाऱ्या भगवंतांचे भक्त असणाऱ्या त्या ऋषीमुनींची परीक्षा घ्यावी. त्यांनी ती परीक्षा घेतली. परीक्षा कोणी घ्यावी आपण म्हटलं, आपला अधिकार पाहिजे परीक्षा घेण्याचा. परीक्षण करावं आणि परीक्षा घ्यावी याच्यामध्ये फरक आहे. परीक्षण करावं आणि परीक्षा घ्यावी मध्ये यामध्ये फरक आहे, ते आपण पाहिलं, भेद आहे. ती परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, दोष प्राप्त झाला, शाप प्राप्त झाला आणि त्यानंतर जी बुद्धी अधोगतीस प्राप्त झाली आहे त्यातून आता काय करावं हे ठरवण्यासाठी जी सभा घेतली त्यामध्ये भगवंतांना उपस्थित केलं नाही, भगवंतांना बोलावलं नाही. निर्णयाचे चुकीचे निर्णय होत गेले. आपण सामान्य भावाने बोलू, व्यावहारिक भाषेमध्ये बोलू आणि मग म्हणू की एकामागून एक निर्णय चुकत गेले आणि यदुवंशाला जो प्राप्त झालेला शाप आहे तो सरते शेवटी पूर्णत्वास गेला. इथे युद्ध झाल्यानंतर, दोन्हीकडील सैन्यांचा विनाश झाल्यानंतर तो सगळा संहार पाहिला आणि झालं असं, ते वसुदेव होते त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं. विचार आला की हा सगळा जो संसार आहे, ही जी माया आहे, त्यामधून तरुण जायचं असेल, त्यामधून बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल. नारद वेळोवेळी द्वारकेमध्ये येत असत. असेच नारद एकदा आलेले असताना वसुदेवांना अत्यंत आनंद झाला. नारदांचं त्यांनी स्वागत केलं आणि नारदांसमोर
हा प्रश्न प्रकट केला. नारद हो, या मायेतून तरुण जाण्याचा काही उपाय आहे का? तो मला सांगा. भगवंतांचं ब्रह्मंस्तथापि पृच्छामो धर्मान् भागवतांस्तव यान श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्येत सर्वतो भयात. मला ते भागवत धर्म सांगा, ज्यांचं श्रवण केल्याने मनुष्य कृतकृत्य होतो आणि या संसारातून मुक्त होतो. नारदांनी यावरती उत्तर देताना हे म्हटलं की वसुदेवा, तू विचारलेला प्रश्न अत्यंत उत्तम आहे आणि तू विचारलेल्या प्रश्नामुळे मला भगवंतांचं स्मरण झालं, म्हणून मला अत्यंत आनंद झालेला आहे. नारदांना खूप आनंद झाला, कारण असा प्रश्न विचारावा एखाद्याने की ज्यामुळे भगवंतांचं कीर्तन होतं, भगवंतांचं चिंतन होतं. का आनंद होणार नाही? नारदांना खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, वसुदेवा, तू जो प्रश्न विचारलायस अत्यंत उत्तम प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. हे जे भागवत धर्म आहे, आपण काल विशेषत्वाने याच्यावरती चिंतन केलं. श्रुतः, अनुपठितः, ध्यातः, आदृतः वा अनुमोदितः. त्याचं श्रवण केल्याने, चिंतन केल्याने, अनुमोदन केल्याने, इतरांना सांगितल्याने, हे सगळं पाहत असताना ते कोणी, कसं, त्याचा अधिकारी काय, हे महत्वाचं जाणलं पाहिजे. केवळ कानावरती पडलं म्हणून ते श्रवण होत नाही. श्रवण कशाला म्हणावं? वेदांताच्या सापेक्षतेने, वेदांतामध्ये म्हणजे विद्यारण्य मुनींनी जी पंचदशीमध्ये व्याख्या केली श्रवणाची, त्याच्या सापेक्षतेने आपण इथे व्याख्या केली की श्रवण म्हणजे काय, की तो तात्पर्य निर्णय झाला पाहिजे, त्याबद्दल संदेह असता कामा नये. उदाहरणार्थ सांगितलं, हे पेन आहे, माझ्या कानावर पडलं, हे पेन आहे, तिकडे कुठलाही संदेह राहिला नाही, म्हणजे श्रवण योग्य झालं. तरच त्या श्रवणाला श्रवण म्हणता येईल. पण हे पेन आहे म्हणत असताना मला जर का मेण ऐकू आलं तर काय? मग त्याला श्रवण म्हणता येत नाही. आणि मग त्यातही कसं? मग पूर्वपर विचार, तात्पर्य निर्णय इत्यादी सगळ्याचा विचार येतो. आणि मग तो काय असला पाहिजे? भागवत धर्मांमध्येच जीवनाचं रहस्य आहे. भागवत धर्मांचं आचरण करून भगवत प्राप्ती करणं हेच मनुष्य जन्माचं प्रयोजन आहे, असा विश्वास निर्माण होणं हे भागवत धर्मांचं, भागवताच्या उत्तम भागवत जो आहे, भगवंतांचा भक्त आहे, त्याच्या लक्षणांच्या श्रवणाचं फळ असलं पाहिजे. असं श्रवण घडल्यानंतर त्यांचं वारंवार अध्ययन करणं, चिंतन करणं, म्हणजेच मनन करणं, त्याचं निदिध्यासन करणं, तो आपला स्वभाव बनवणं, त्यांचा आदर करणं, त्यांचा स्वीकार करणं, या सगळ्यामुळे अत्यंत द्रोही असलेला, अत्यंत पापी असलेला मनुष्य देखील शुद्ध होऊन जातो. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंय, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवसितो हि सहा. माम अनन्य भाग भजते, अनन्य भावाने माझं जो भजन करतो तो, नुसता भजन करणारा नव्हे, अनन्य भावाने, माझ्याहून अत्यंत दुसरं श्रेष्ठ परम काही नाही, हे होणं आवश्यक आहे. नुसतं भजन करणं नाहीये. तर अशा प्रकारे पूर्वपीठिका निर्माण करून नारदांनी सांगितलं, वसुदेवा, याबाबत तू मला जो प्रश्न विचारलायस त्याबाबत मी तुला एक पूर्वेतिहास सांगतो. इतिहासम पुरातनम, एक फार पूर्वीची गोष्ट आहे. भरत नावाचा राजा होऊन गेला, ज्याच्यामुळे या संपूर्ण पृथ्वीला भारत वर्ष या क्षेत्राला नाव पडलं, ज्याच्यामुळे आपल्या या देशाला भारत म्हणतात, भारत वर्ष सांगितलं जातं. तो राजा भरत, ऋषभदेवांचा एक मुलगा. त्यांना 100 पुत्र होते. एक भरत
त्यानंतर 81 पुत्र जे होते ते कर्मामध्ये प्रवीण होते, कर्मामध्ये रत होते. अन्य जे 9 होते ते 9 द्वीपांचे अधिपती झाले आणि त्यानंतर उरलेले जे 9 होते, आता 81 आणि 9 झाले 90, एक भरत झाले 91, 9 उरले. ते 9 योगेश्वर झाले. ते ब्रह्मनिष्ठ होते, जीवनमुक्त होते. सर्वत्र त्यांची गती होती. आणि असे एकदा विचरण करत असताना जो अजनाभ वर्षामध्ये भारतवर्षात निमी नावाचा राजा होता, जो ऋषींबरोबर एक दीर्घ काळ चालणारा यज्ञ करत होता, त्याच्या यज्ञामध्ये जाऊन पोहोचले. आता यज्ञामध्ये जाऊन का पोहोचले याचं कारण आहे. यज्ञ हेच म्हणजे यज्ञ ज्या वेळेला होत असतो तेच स्थान भगवत चिंतनाचं उत्तम स्थान आहे. का असा प्रश्न विचाराल तर दशमस्कंधातील एक जी कथा आहे त्याकडे घेऊन जातो. सर्व पुराणांमध्ये आरंभी सूतोवाच, सूत उवाच, आपण सूतोवाच म्हणतो मराठीत, ते सूत उवाचच झालं. पण तो सूतोवाच प्रत्यक्षात व्याकरणाच्या नियमाने संधी होत नाही, पण असो, काही का असेना. तर सूत उवाच, मग काय झालं, एक दीर्घ काळ चालणारा यज्ञ करत होते आणि मग दिवसाच्या आहुती झाल्यानंतर मग आपण असू तर चकाट्या पिटल्या असत्या, की हा झालं बाबा एकदाच असं म्हणून आडवे पडलो असतो. तसं नाही. मग त्यानंतर अवधान सेवा असते, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यामध्ये चिंतन, भगवत चिंतन होत असे. अशा भगवत चिंतनाचा लाभ व्हावा म्हणून हे नवयोगेश्वर त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर राजाला अत्यंत आनंद झाला. राजाने त्यांना नमस्कार केला आणि नम्रतापूर्वक प्रश्न केला. गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर किंवा या प्रसंगाच्या सापेक्षतेने सत्संगाचा लाभ झाल्यानंतर ज्यांच्याकडून उपदेश प्राप्त होणारे त्यांना योग्य आणि उत्तम प्रश्न विचारता आला पाहिजे. वरीयानेशते प्रश्न, भागवताच्या आरंभी आलं. राजाने प्रश्न विचारल्यानंतर, अरे तू काय उत्तम प्रश्न विचारलायस, आनंद झाला पाहिजे सांगणाऱ्याला देखील. साधुपृष्ठम महाभाग, किती संदर्भ द्यावेत, उत्तम प्रश्न विचारता आला पाहिजे. तसा प्रश्न राजाने विचारला. ऋषीगण हो, मी तुम्हाला भगवंतांचे साक्षात पार्षद समजतो आणि भगवंतांचे पार्षद संसारातील जीवांना, संसारातील प्राण्यांना पवित्र करण्यासाठी नित्य भ्रमण करत असतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटते भूता. असं होत आहे, ते पुन्हा ही मागणी माऊलींनी केली आहे. त्या युगामध्ये ते नित्य होत असे. असं तुम्ही करता, तुम्ही सर्व जगाला पवित्र करत भ्रमण करत असता. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मैन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. ऋषीगण हो, हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे बहुपुण्यांची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. अनेक जन्मीचं पुण्य ज्या वेळेला प्राप्त होतं, त्या पुण्याचा परिपाक म्हणून हा नरदेह प्राप्त होतो आणि त्यातही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, आम्ही जन्मोजन्मी अत्यंत पुण्य केलं म्हणून शेवटी जाऊन भगवंतांचं नाम घ्यावं अशी इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, भगवंतांच्या ठिकाणी प्रीती निर्माण होते. ऋषीगण हो, असा दुर्लभ असणारा हा मनुष्य प्राप्त झाल्यानंतर त्यातही
भगवंतांना जे अत्यंत प्रिय आहेत अशा संतांचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. संतांचं अत्यंत दुर्लभ आहे दर्शन. म्हणून तर आचार्यांनी म्हटलं ना, नरदेह दुर्लभ आहे. तत्रापि पुंस्त्वम श्रुतिपारदर्शनः. जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता. तस्माद्वैदिकधर्ममार्गपरता विद्वत्त्वमस्मात् परम्. आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः. मुक्तिर्नो शतजन्मकोटिसुकृतैर्पुण्यैर्विना लभ्यते. जंतूनां नरजन्म दुर्लभमतः. मनुष्याला नरजन्म दुर्लभ आहे, मग त्यातून पुढे एक 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 करत सगळ्याची चढती भाजणी आहे. हा मनुष्यजन्म दुर्लभ, त्यातून भगवंतांच्या ठिकाणी असणारी प्रीती दुर्लभ, असं करत असताना तुमच्यासारख्या संतांचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे, ते मला प्राप्त झालं. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे आपलंसं करणे, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता यज्ञाच्या ठिकाणी आलेत, मग काही दीर्घकाळाची सेवा नाही, प्राप्त झाले, भेटले, हेच पुण्य. मग वाणीने गुरुपसदने, गुरूंना शरण जाणे, त्या वाणीने नमस्कार करून राजा त्या नवयोगेश्वरांना शरण गेला आणि शरण जाऊन तो म्हणाला, आता आत्यंतिकं क्षेमो पृच्छामो भवतो नघाः, संसारेऽस्मिन् क्षणार्धेऽपि सत्संगस्येव धीर्नृणाम्. समस्त दोषांनी रहित असणाऱ्या आपल्यासारख्या सत्पुरुषांपासून मी जीवाच्या आत्यंतिक कल्याणाचं स्वरूप जाणू इच्छितो, मार्ग जाणू इच्छितो. मी जर अधिकारी असेन, यदि न श्रूयते क्षमं यैः प्रसन्न प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः. धर्मान् भागवतान् ब्रूत. जर मी अधिकारी असेन तर मला भागवत धर्मांचं विवेचन करून सांगा. राजाने प्रश्न विचारला. हा संपूर्ण जो संवाद आलाय इथून पुढे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा या 4 अध्यायांमधनं, राजाने 9 प्रश्न विचारलेत. राजाने त्या ऋषीमुनींना, नवयोगेश्वरांना 9 प्रश्न विचारलेत आणि प्रत्येक प्रश्नाचं, एकेका प्रश्नाचं उत्तर एकेकाने दिलेलं आहे. काय काय प्रश्न विचारले, श्रीधराचार्यांनी त्याचा एका श्लोकामध्ये संकोच केलाय. म्हणालेत, भगवत धर्म तद्भक्त माया तत्तरणानि च ब्रह्मकर्मावतारे हा भक्त प्राप्य युगक्रमान. आता या प्रश्नांची आपण अनुक्रमणिका करू. काय काय प्रश्न विचारले, क्रम एक 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 आलेला आहे. म्हणाले, आम्ही श्रवणाचे अधिकारी असलो तर आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करा. भागवत धर्म म्हणजे काय, आणि त्यानंतर पुढे भगवत भक्त म्हणजे काय ते सांगा. मग पुढे अजून काय, माया कशी आहे, माया म्हणजे काय ते सांगा. मग चौथा प्रश्न जो विचारला, आपलं मन ज्यांच्या ताब्यात नाही असे जे स्थूल बुद्धी आहे, सामान्य जन आहेत, ते या मायेला सहज कसे पार करून जातील. तत्तरणानिच, मायेला तरून जाण्याचा उपाय काय आहे. परब्रह्माचं स्वरूप काय आहे. कर्म कशाला म्हणतात, कर्मयोगाचा उपदेश आम्हाला करा. भगवंतांच्या
अवतार लीलांचं वर्णन करून सांगा. भक्तांची आणि भक्तिहीन पुरुषांची गती काय असते ते सांगा. युग, कोणत्या युगी कैसा धर्म, कोणत्या युगामध्ये कोणता धर्म आहे, भगवंत कोणत्या रूपाने प्रकट होतात ते आम्हाला सांगा. अशा प्रकारे 9 प्रश्न त्या नवयोगेश्वरांना विचारले. नाथ महाराज इथे म्हणतात, भागवत धर्म भगवत भक्त माया कैसी असे नांदत, तिचा तरुणोपाव येथ केवी पावत ज्ञानी. येथ कैसे असे परब्रह्म, कासया नाव म्हणजे कर्म, अवतार चरित्र संख्या परम, अभक्ता अधमगती कैशी. कोणे युगी कैसा धर्म, सांगावाजी उत्तमोत्तम, ऐसे नव प्रश्न परम, जनक सवर्म पुसे. सवर्म, जाणून विचार करून अपेक्षेने राजाने हे 9 प्रश्न विचारले. प्रश्न विचारणं हे देखील जमलं पाहिजे. अत्यंत अचूक संयत शब्दांमध्ये प्रश्न विचारता आला पाहिजे. आम्ही शिकत होतो त्यावेळेला एक अनुभव सांगितला. एका सद्गुरूंकडे सत्संग चालू होता, मग काय प्रश्नोत्तर होती. एक श्रोता उठून उभा राहिला, प्रश्न विचारायला घेतला. 2 मिनिटं त्याचा प्रश्नच विचारणं चालू होतं. ते 2 मिनिटं त्याचा प्रश्न विचारणं झाल्यानंतर गुरुजी हसले आणि त्यांनी त्याचा केवळ एका वाक्यामध्ये संक्षेप केला. प्रश्नाचा एका वाक्यामध्ये संक्षेप केला आणि म्हणाला, "हे तुम्हाला जाणायचं आहे का?" तो म्हणाला, "हो." बाकीच्या श्रोत्यांनाही मग कळलं मुळात प्रश्न काय आहे. होता कामा नये असं. प्रश्न अचूक विचारता आला पाहिजे, की जेणेकरून जे उत्तर अपेक्षित आहे, योग्य आहे ते लगेच मिळेल. आणि त्यात प्रश्न विचारताना अशा प्रकारेही प्रश्न विचारू नये, की आपल्याला हवं तसंच उत्तर मिळेल. बघ ब्रह्मप्राप्तीसाठी विषयाचा त्याग केला पाहिजे का? हा प्रश्न विचारण्याऐवजी जर विचारलं, ब्रह्मप्राप्तीसाठी चहा सोडू का कॉफी? असं चालत नाही ना. हां, उत्तम योग्य प्रश्न विचारता आला पाहिजे आणि तो सचोटीने विचारता आला पाहिजे असो. मग आता पहिल्या प्रश्नाकडे येऊ. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या नवयोगेश्वरांमध्ये जो कवी नामक होता, त्याने दिलं. प्रश्न काय आहे? आम्ही जर अधिकारी असलो तर भागवत धर्माचा उपदेश करा. आम्ही जर अधिकारी असलो, राजा अधिकारी होताच, पण तरी देखील एक औपचारिकता म्हणून आणि एक मनाला अहंकार लागू नये म्हणून राजाने त्या दृष्टीने प्रश्न केला. अधिकारी आहोत की नाही हे परीक्षण आपण करायचंय. या उत्तराचे, या प्रश्नाचे अधिकारी आहोत की नाही हे आपण करायचं चिंतन. असो, पण राजाने प्रश्न केला, की भगवंतांचे जे भागवत धर्म आहेत, ते काय आहेत? ते सांगा. कवी जो त्यामध्ये होता योगेश्वर, त्याने उत्तर दिलं आपण म्हणतोय, मन्ये कुतश्चित भयमच्युतस्य पादांबुजोपासनमत्र नित्यम उद्विग्न बुद्धे रसदात्मभावाद विश्वात्मना यत्र निवर्तते भीही. राजा उत्तर दिलं, भगवंतांच्या चरणांची नित्य उपासना करणं हे या संसारामध्ये आत्यंतिक क्षेमाचं साधन आहे, परमकल्याणाचं साधन आहे, ज्याने मनुष्य भयशून्य होतो. हे माझं निश्चित मत आहे. देहाच्या ठिकाणी असणारी अहंता, ममता, जे असत पदार्थ आहेत ते माझे, तो असत पदार्थ असणारा देह म्हणजे मी, हे असं समजणं
याच्यामुळे सामान्य जनांच्या, अज्ञानी जनांच्या चित्तवृत्ती या उद्विग्न होत असतात. त्यातून भय निर्माण होतं. हे भय भगवंतांच्या भक्तीने दूर होतं. अत्यंत काय थोडं मागे जातो. ज्या वेळेला कोणत्याही ग्रंथाचं चिंतन करायचं असेल तर प्रत्येक ग्रंथ ज्या वेळेला उपदेशाकडे प्रवृत्त होतो त्यावेळेला आरंभ करत असताना सूत्रबद्ध उत्तर दिलं जातं आणि त्याचाच मग पुढे विस्तार केला जातो. कोणताही ग्रंथ घ्या, हे संदर्भ ह्याचा मुख्य कुठे उपनिषदामध्ये जे तैत्तिरीय उपनिषद आलं त्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये परब्रह्माचं सच्चिदानंद स्वरूप असं लक्षण केलं आणि मग ते सच्चिदानंद स्वरूप त्याचं लक्षण कसं आहे याचाच पुढे विस्तार केला गेला. त्याला संग्रह वाक्य असं म्हणतात. त्याला संग्रह वाक्य म्हणतात. ज्ञानेश्वरीचा विचार केला, ग्रंथ श्री ज्ञानेश्वरीचा विचार केला तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हा संपूर्ण ज्ञानेश्वरीचा संग्रह वाक्याचा विचार येतो, कारण त्याचाच त्या आत्मस्वरूपाचाच विचार संपूर्ण पुढे आला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथा अनंत या राघवाचा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडवून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. 2 श्लोक आले. संग्रह संपूर्ण मनाच्या श्लोकाचा आहे. पहिल्या श्लोकामध्ये परब्रह्माचं स्वरूप सांगितलं. सगळ्या इंद्रियांचा अधिष्ठात्री असणारा, सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे असणारा आणि त्यांना चैतन्य प्रदान करणारा जो परमात्मा आहे, जो गणाधीश आहे, जो सर्व गुणांचा ईश आहे, मूळ आहे, करता आहे, ते परब्रह्म रघुरूपाने राघव रूपाने अवताराला आलं, त्याचा स्वीकार करावा. भक्तिपंथेची जावे, कोणत्या मार्गाने करावं त्याचा मग विस्तार पुढे. काय करू कर, काय करू नको, मनाला उपदेश पुढे. अशा प्रकारे संग्रह वाक्याचा विचार येतो. तोच आत्यंतिक क्षेम कल्याण कशात आहे तर भगवंतांच्या चरणकमलाची सेवा हेच परम कल्याण आहे. झालं, संपलं, बाकी काही नको. पण ते संपलं असं होत नाही ना, आम्हाला कळत नाही. तेवढं उत्तर पुरेसं ठरत नाही, म्हणून विस्तार करावा लागतो. ऐकरा या नवला परी आपुला संकल्प आपणा वैरी देहबुद्धी वाढवोनी शरीरी अतिदृढ करी भवभया. भवभय दूर व्हायचंय ना. यत्र निवर्तते भीही. भागवत धर्मांचं वर्णन करत असताना आधी सांगितलं परिणाम काय सांगितला, जिथे भय निवृत्त होतं ज्याच्यामुळे संसाराचं, तो भागवत धर्म आहे. मग तो भय निर्माण का होतं? या शरीराच्या ठिकाणी मी, माझं हा भाव निर्माण झाला की ते भय निर्माण होतं. ऐकरा या नवला बरे. राजा, काय नवल आहे? हे भय निर्माण होतं. देहबुद्धी माझी सुख म्हणून अणुमात्र नाही देख. या देहबुद्धीच्या ठिकाणी अणुमात्र सुख नाही. तीळ, तीळ काय? की काय लहान? मोहरी तिळापेक्षा लहान. त्याहीपेक्षा म्हणून अणुमात्र म्हटलं. आता आपल्याला अणु दिसत नाही. सुख नाही. दुःखच आहे. सुख मानिती ते महामूर्ख. मूर्खाचं लक्षण. जे सुख मानतात ते महामूर्ख आहेत. दुःखजनक देहबुद्धी, आणि ही देहबुद्धी जी आहे ती दुःखाला आमंत्रण देणारी आहे. म्हणून काय केलं पाहिजे? राजा, काही नाही, सगळ्यात सोपा मार्ग सांगतो. भगवंतांच्या चरणकमलांना शरण जावं. त्यातच आपलं परमकल्याण आहे, त्यातच आपलं क्षेम आहे.
हे माझं निश्चित मत आहे. आणि तशी उपासना केल्याने भय समाप्त होतं. मार्गाचा ह्या विशेष काय? भगवंतांच्या चरणकमलांची सेवा, निरंतर उपासना करणं. काय या मार्गाचं विशेष आहे? नाथ महाराजांनी त्याचं स्पष्टीकरण केलंय. नाथ महाराज म्हणतात, की इंद्रिये कोंडिता न कोंडती, विषय सांडिता न सांडती, पुढत पुढती बांधू येती, या लागी द्योतिली हरिभक्ती वेदे. वेदांनी हरिभक्तीचा विचार सांगितलाय. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म भावे बिण देव नकळे निसंदेह. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, तपे विण. काय शेवटी ते हरिपाठाकडेच जाणार, पण तो हरिपाठ कळावा तर हा विस्तार ऐकावा लागतो. नाथ महाराज पुढे म्हणतात, फार सुंदर त्यांनी ओव्या लिहिल्यात खालती टीकेमध्ये. इंद्रिय कोंडावी न लगती, सहज राहे विषयासक्ती, एवढे सामर्थ्य हरिभक्ती, जाण निश्चिती नृपवर्या. योगी इंद्रिये कोंडिती. अरे राजा, तुला काय सांगू, हा मार्ग इतका सोपा आहे ना. यामध्ये इंद्रियांना पकडून ठेवा, त्यांचा निरोध करा, यमनियमांची ती रांग बांधा, काही करावं लागत नाही. योगीजन काय करतात? इंद्रियांना कोंडून ठेवतात, बांधून ठेवतात. नाही, विषयाकडे जायचं नाही, विषयाचं चिंतन करायचं नाही. हे जे योगीजन करतात, भगवत भक्त काय करतात? तीच इंद्रिय भगवंतांकडे लावतात. ती भक्त लावी ती भगवत भक्ती. तीच इंद्रिय, तेच विषयाकडे जाणारं मन भगवत भक्तीकडे लावलं जातं. योगी विषय जे त्यागी ती, ज्या विषयांचा त्याग योगीजन करतात, ते भक्त अर्पिती भगवंती. तेच भोग, तेच विषय भक्त भगवंतांना समर्पित करतात. हे नव्हे म्हणती विकल्पक, याची लागी येथे देख, कायेन वाचा हा श्लोक, अर्पण द्योतक बोलिजेला. आणि यात काही विलक्षण असं वेगळं नाहीये. याच्यासाठी म्हणूनच कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा हा जो श्लोक आहे, तो इथे सांगितला. पुढे त्याचं वर्णन येणार आहे, पुढे तो श्लोक येतो. 11 ही इंद्रिय वृत्ती, कशा लावाव्या भगवत भक्ती, ऐकराया तुझ प्रती, संक्षेप स्थिती सांगेन. ह्या 11 ही इंद्रिय वृत्ती. 11 इंद्रिय वृत्ती कशा? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. या सगळ्यांच्या वृत्ती भगवंतांच्या ठिकाणी कशा लावाव्यात? नाथ महाराजांनी सांगितलं, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे. जिह्वे कीर्तय केशवं, मुररिपुं चेतो भज श्रीधरं, पाणिद्वन्द्व समर्चयाच्युतकथा, श्रोत्रद्वयं त्वं शृणु, कृष्णं लोकय लोचनद्वय हरेर्, गच्छाङ्घ्रियुग्मालयं, जिघ्रघ्राण मुकुन्द पाद तुलसी, मूर्धन्यमाधोक्षजम्. काय करायचं? काही नाही. मने करावे हरीचे ध्यान, मनाने भगवंतांचं ध्यान करावं. मनाच्या चित्तवृत्ती, मनाची वृत्ती कुठे असली पाहिजे? भगवत ध्यानाकडे असली पाहिजे. ते 2 दिवसापूर्वी ते डाळ ढोकळी केली होती, रसगुल्ले, गुलाबजाम होते आणलेले, काय सुंदर होते. मनाने ते चिंतन करायचं नाही. मनाच्या वृत्ती तिकडे नको. मनाच्या वृत्ती नेहमी भगवंतांचं ध्यान करण्याकडे असल्या पाहिजेत. कानाने काय करावं? भगवंतांच्या कथांचं, भगवंतांच्या नामाचं श्रवण करावं. जिभेने काय करावं?
नामस्मरण करावं. अहर्निश रात्रंदिवस हरिकीर्तन करावं. हातांनी भगवंतांची पूजा करावी. पायांनी भगवंतांचं जे स्थान आहे म्हणजे मंदिर, देवालय त्या ठिकाणी जावं. तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण करावं. नाकाने काय करावं? तर भगवंतांच्या चरणावर वाहिलेली जी तुलसी आहे, तुळस आहे त्याचा वास घ्यावा. ज्याने हरिचरणांची पूजा केली ती तुळस, त्याचा वास घ्यावा. भगवंतांचं जे निर्माल्य आहे, उरलेली ती फुलं आहेत, ती माथ्यावरती वागवावीत. भगवंतांच्या चरणकमलांचं जे तीर्थ आहे, त्याचं प्राशन करावं. भगवंतांचा जो प्रसाद आहे, त्याचंच भोजन करावं. याने दुःख दूर पळतात. सगळी इंद्रिय त्या भगवंतांच्या चिंतनाकडे लागली पाहिजे. म्हणून येवई भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये अंजः पुंसाम विदुषाम विद्धी भागवतान हितान. भगवंताद्वारे सांगितलेले जे उपाय आहेत म्हणून सोपं सांगतो राजा. काही कठीण उपाय नाहीत. अत्यंत सोपं. काय? एवढंच करायचं. आपल्या वर्णाश्रमानुसार जे काही धर्म सांगितले गेले, गृहस्थ धर्म असतील, वानप्रस्थ धर्म असेल, ब्रह्मचर्य आश्रम असेल, संन्यासाश्रम जो काही, त्याचं उत्तम प्रकारे आचरण करायचं आणि तेच भगवंतांना समर्पित करायचं, बाकी काही नाही. येवई भगवता प्रोक्ता ह्युपाया आत्मलब्धये. भगवंतांनी म्हणजे मनु इत्यादिक जे आहेत त्यांच्याद्वारे वेळोवेळी ऋषीमुनींच्या रूपाने, मनु इत्यादिकांच्या रूपाने भगवंतांनी अवताराला येऊन जे वेळोवेळी उपाय सांगितलेले आहेत, जो उपदेश केलेला आहे वर्णाश्रम धर्माचा आचरणाचा, तो अविद्वान जे मनुष्य आहेत त्यांना देखील आत्मप्राप्तीसाठी सांगितलेलं आहे. केवळ ते कर्म करावीत, पण कशी? ती मला समर्पित करावीत. हाच भागवत धर्म आहे हे तू लक्षात घे. अहम भक्तपराधीनः स्वमुखे नारायणा बोलिलये. मी भक्ताला अधीन आहे. या कर्मांनी देखील जो माझी भक्ती करतो त्याला मी तारून नेतो. पण मग काय आहे? एक वर्ग राहिला. यानास्थाय नरो राजन न प्रमादेत कर्हिचित धावन निमील्य नेत्रे वा न स्खले न पतेदिह. राजा कसं आहे, कर्म करणं सोपं नाही रे. कर्म करायचं म्हटलं की पहिल्यांदा कर्माच्या अधिकारापासून अडथळे आहेत. कोणतंही कर्म कोणालाही कधीही केव्हाही करता येत नाही. विधिनिषेध आहेत. कधी करावं, कधी करू नये. भरपूर अडचणी आहेत रे. म्हणून भागवत धर्माची स्थिती, भागवत धर्माच्या ठिकाणी भगवत भक्ती ही प्रधान आहे. आणि ती केली तर कधीही हा मनुष्य त्या पडत नाही किंवा पतित होत नाही. त्या करुणा त्रिपदीमध्ये टेम्मेस्वामी महाराजांनी फार सुंदर प्रार्थना केली आहे. गच्छतस्खलनं क्वापि असे मानुनी नच हो कोपी निज कृपा आलेशाओपी आम्हावरी तू भगवंता. या कर्ममार्गावरती चालणारा जो आहे तो कुठेतरी घसरून पडणारच आहे, हे जाणून तू कोप करू नकोस. आम्ही तुझं नित्य चिंतन करतोय, तुझी कृपा आमच्यावर राहू दे. कारण भगवंतांचं भजन करणारा
या मार्गावर चालत असताना कधीच घसरत नाही. त्याला कधीच दोष लागत नाही. नाथ महाराज म्हणतात, "जो श्रुतिस्मृती नेणता." आता कोणत्या वर्गाच्या बाबतीत विशेषत्वाने सांगितलंय, त्याचा विचार करू. ज्याला वेदांचा अर्थ कळत नाही. ते मला काय कसं कर्म करायचं वगैरे मला काही माहिती नाही. भावे भजे भगवत पथा. पण उत्तम भक्तीने, सात्विक भक्तीने भगवंतांचं भजन करतो, त्या मार्गावर चालतो. त्यासी त्याला विधी निषेध बाधकता स्वप्नीही सर्वथा प्रमाद न घडे. त्याला विधिनिषेधांचा बाध राहत नाही आणि स्वप्नातही त्याच्याकडून प्रमाद होत नाही. स्वप्नात देखील त्याच्याकडून प्रमाद होत नाही. फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. भगवद्गीतेमध्ये अख्खा अध्याय या विषयासाठी खर्ची घातलेला आहे. भगवंता अर्जुनाने प्रश्न केला की ज्यांना हे कर्म कळत नाही, कर्मामध्ये त्यांना गती नाही, काहीच माहिती नाही, त्यांची गती काय? भगवंत म्हणाले की त्यांच्यासाठी त्यांची भक्ती जी आहे तीच त्यांना फळ देते आणि त्यांना कोणत्या प्रकारचं फळ मिळतंय ते ठरवते. आपण थोडा विभाग करू. कर्मही करतात, भक्तीही आहे. कर्म करतात, भक्ती नाही. आणि भक्ती आहे, पण कर्माचं ज्ञान नाही. ज्यांना कर्माचं ज्ञान आहे आणि ज्यांच्या ठिकाणी भक्ती आहेत, ते तर सहज तरून जातीलच. त्याच्यामध्ये काही दोष नाही, त्याच्यामध्ये काही अपाव नाहीये. त्याच्यामध्ये काही संदेह घ्यायचं कारण नाहीये. ज्यांना कर्माचं पूर्ण ज्ञान आहे, पण भक्ती नाही, ते कर्माचं अवडंबर करतात, कर्मकांडामध्ये अडकतात आणि त्यांची स्थिती मागे आपला विषय जो झाला, खरं तर अर्धवट राहून गेला. 10व्या अध्यायातला संदर्भ. यज्ञपत्न्यांचा जो प्रसंग येतो, ते यज्ञपत्न्या मुक्त झाल्या, पण भगवत प्राप्तीसाठी यज्ञ करणारे जे होते, त्यांना भगवत दर्शन झालं नाही. ते तसेच राहिले. का? कारण भक्ती नाही, कर्माचं पूर्ण ज्ञान आहे. पण मग असा एक वर्ग राहून जातो, की ज्यांना त्या कर्म कसं करावं कळत नाही, माहिती नाही. पण भगवंतांच्या ठिकाणी भक्ती आहे, मग काय? त्यांची जशी भक्ती असेल, सात्विक, राजसिक, तामस, त्याप्रमाणे त्यांना फळ मिळतं. भागवतांची सात्विक जी भक्ती आहे, तीच त्यांना तारून नेते. पण ही सोपी नाही. भगवत भक्ती, सात्विक भगवत भक्ती असणं सोपं नाही अजिबात. काय आहे? श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे. श्रुती आणि स्मृती हे दोन्ही डोळे आहेत. येणे विणजे आंधळे. ज्यांना श्रुती स्मृतींचं ज्ञान नाही, म्हणजे कर्माचरणाची दृष्टीने ज्ञान नाही, असे जे आंधळे आहेत, ते देखील हरिभजनी धावता भाव बळे. भगवंतांचं भजन करत धावायला लागले. पडे न आडकुळे सप्रमे योगे. सप्रेम योगे. ते डोळे बंद करून जरी धावायला लागले तरी अडखळून पडत नाहीत, त्यांचं स्खलन होत नाही. भगवत भक्तीचं सामर्थ्य सांगतायत. भागवत धर्म जो आहे, भगवंतांची निस्सीम भक्ती करणं आणि ती करत असताना कर्म करत भगवंतांना सर्व कर्म समर्पित करणं, हे याचं रहस्य आहे. ज्यासी भगवत भजनी विश्वासू, विधिनिषेध त्याचा दासू, देवोनी निज भजन विलासू, स्वयं जगन्निवासू सुखावे. काय नाथ महाराज सुंदर सांगतात. नाथ महाराज म्हणतात, ज्याचा भगवत भजनाच्या ठिकाणी विश्वास आहे, त्याचा विधिनिषेध दास होतो. तो विधिनिषेध म्हणतो, कसं करू सांग, तुझं कर्म योग्य की अयोग्य म्हणावं हे तू मला सांग.
पण ज्याचा भगवत भजनी विश्वासू हे होणं कठीण आहे हो. त्या नामदेवांनी भगवंताला पांडुरंगाला म्हटलं, की "आता हे दूध पी, नाहीतर मी इथे माझं कपाळ आपटून मग कपाळ मोक्ष करून घेतो." भगवंतांना यावं लागलं. तो विश्वास पाहिजे. नाही मूर्ती कसली? तो दूध पिणारच. माझा देव आहे तो. एक तसूभरही शंका नाही. आम्ही त्यांच्या त्या भक्तीचं कौतुक करतो. पण घरामध्ये देवांसमोर तीर्थप्रसाद ठेवताना असं आम्ही म्हणत नाही, "या हे भगवंता, नाहीतर मी जेवत नाही." होतं का? तो विश्वास आहे का? कधी एकदा तो वेळ जातो आणि नैवेद्याचं ताट उचलून घेतो आणि जेवायला बसतो असं होतं. चालत नाही तसं. भगवत भजनामध्ये तो विश्वास असला पाहिजे. भगवत भजन चालू असताना कोणताही अडथळा येऊ देत. काही हरकत नाही, भगवंत माझं रक्षण करतील हा विश्वास पाहिजे. असं झालं तर विधिनिषेध म्हणतात, तुला काही बापाचं बंधन नाही, तुला काही कारण नाही घाबरायचं. तेव्हा होईल ज्यावेळेला भगवत भजनामध्ये विश्वास असेल. देऊनी निज भजन विलासू स्वये जगन्निवासू सुखावे. मग जगन्निवासही ते भगवंत देखील त्याच्या भजनाने संतुष्ट होतात. मग भगवंतांना ती कर्म समर्पित कशी करावीत, काय करावं याबाबत निज भजन वर्म आई कराया. त्याचं वर्म पुढे सांगितलं. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा बुद्ध्यात्मना वा नु श्रुतस्वभावात. एरवी आपण म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा सुकृत स्वभावात, प्रकृते स्वभावात म्हणतो. तो इथे अनुसृत स्वभावात असा पाठ आहे भागवतामध्ये. करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयेत. करोति आलं जो करतो, कारण तिसऱ्या पदार्थ म्हणजे तृतीय लक्षण सांगितलं ना दुसऱ्याचं, पण हे मी करतो असं आपण भजन करतो. जो अशा प्रकारे कायेने, वाणीने, मनाने भगवंतांची भक्ती करतो, भगवंतांना सर्व कर्म समर्पित करतो, तो भगवत भक्त. पण ती करावीत असा इथे उपदेश. हेतुक वा अहेतुक वैदिक लौकिक स्वाभाविक भगवंती अर्पे सकळिक या नाव देख भागवत धर्म. ते जे धर्म आहे, धर्म म्हणजे कर्म. मग ते हेतुक वा अहेतुक, वैदिक, लौकिक, स्वाभाविक कर्म जे घडतंय जीव किंवा जी कर्म घडतात त्याचे विभाग केले नाथ महाराजांनी सहज सांगितले. हेतुक वा अहेतुक, व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी म्हणजे सोपं. पाणी प्यायलो हेतुक, तीर्थ प्राशन केलं हेतुक, पण काहीतरी नाकात हुळहुळलं, शिंक आली अहेतुक, हृदयाची स्पंदनं चालू आहेत अहेतुक, ठसका लागला अहेतुक. ही सर्व अहेतुक कर्म आहेत. त्याच्यासाठी मी काही संकल्प करत नाही, ती होत असतात. अशी अहेतुक कर्म, हेतू पुरस्सर केलेली कर्म, संकल्पाने केलेली कर्म. मग कोणती? वैदिक, वेदांमध्ये ज्याचं वर्णन केलं आहे ती. लौकिक, लौकिक म्हणजे आपला लोकांमधला जो व्यापार आहे तो. आणि स्वाभाविक, जी स्वाभाविक कर्म आहेत ती.
अशी सर्व प्रकारची कर्म. म्हणून शिंक आली की म्हणतात ना, नारायणा. ठसका लागला की नारायण म्हणतो. काय पाय अडखळला की नारायण म्हणतो. श्रीकृष्ण म्हणतो. जे काही असेल. ते स्मरण कशासाठी आहे? झालं ते भगवंतांना समर्पित करावं. तर अशी अहेतुक, हेतुक जी कोणती कर्म असतील ती सर्व काही भगवंतांना समर्पित करणं, या नाव देख भागवत धर्म. आतापर्यंत जो काही विस्तार सांगितला, पुन्हा एकदा त्याचा संक्षेप केला, यालाच भागवत धर्म असं म्हणा. सर्व कर्म त्या भगवंतांना समर्पित करणं सोपं नाहीये. आता इथे संगती आणि संबंध जोडावा लागतो. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाचा उपदेश सांगून झाल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना म्हटलं, अर्जुना, जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्म बंधू सर्वथा बांधू न पवे. उपदेशाचा इथे अधिकारी कोण आहे? त्याच्यानुसार उपदेश केला जात असतो. जो विरक्त आहे, ज्याच्या ठिकाणी परिपूर्ण वैराग्य आहे आणि ज्याला कर्मामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, रस नाही, त्याला कर्मयोग सांगायचा नसतो. त्याला परब्रह्माचाच उपदेश करायचा असतो. पण ज्याच्या ठिकाणी हे एवढं वैराग्य नाही, त्याला काय करावं? त्याला काय सांगावं? त्याच्यासाठी कर्मयोगाचा उपदेश केला जातो. पण मग का? नाही कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वं प्रकृतिजैर्गुणैः. ते कर्म मी करत नाही असं होतच नाही. कर्म केल्याशिवाय जीव सामान्य जो आहे तो राहू शकत नाही. पण मी कर्म करत नाही असं म्हटलं तर तो आग्रहच राहतो. आग्रहो चिवरे माऊलींनी म्हटलंय. नशांसाठी काय? कर्म करण्याची हातवटी सांगितली. अशा बुद्धियुक्त बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. अशा बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. कर्म करत असताना देखील ज्या योगाने तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील, हा मार्ग मी तुला सांगतो. तो मार्ग म्हणजेच भागवत धर्म आहे आणि त्याचंच रहस्य हे आहे. जे जे काही अहेतुक, हेतुक वा अहेतुक, वैदिक, लौकिक, स्वाभाविक कोणत्याही प्रकारचं कर्म असेल ते भगवंतांना समर्पित करणं हेच. पण ती भगवंतांना कर्म समर्पित करायची म्हणजे काय करायचं? कर्माचा अहंकार आपल्या ठिकाणी घ्यायचा नाही. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या नाव एक बंध. कर्माचा बंध कुठे निर्माण होतो? दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपण ही गोष्ट माझी म्हटलं की त्यामध्ये बंध आला. झालं असं, एक मनुष्य होता. रेल्वेने प्रवास करत होता आणि रेल्वेने प्रवास करत असताना सावज हेरून त्यांच्या वस्तू चोरणारे चोरटे फिरतच असतात. त्या मनुष्याकडे एक चांगली वजनदार बॅग होती. त्याला लॉक वगैरे होतं आणि तो मनुष्य त्या रेल्वेत बसल्यानंतर ती स्वतःला कवटाळूनच बसला होता. ते एका चोराने पाहिलं. त्याला कळलं ह्यात काहीतरी मूल्यवान आहे. तो ती कवटाळून बसला होता.
अनेक स्टेशनं गेली. काही स्टेशनं गेल्यानंतर एके ठिकाणी तो मनुष्य ती बॅग पटकन मागे ठेवून धावत निघून गेला. चोराने हीच संधी साधली. म्हणाला, "हीच माझी संधी आहे. आत्ताच पटकन बॅग घेऊन जाता येईल." मनुष्य ज्या दिशेने गेला होता, त्याच्या विरुद्ध दिशेने हा चोर त्याची बॅग घेऊन पळाला आणि गाडी सुटत असताना धावत-धावत खाली उतरला. ज्या स्टेशनावरती उतरला, गर्दी होती. गर्दीतनं वाट काढत तो चोरटा त्या स्टेशनमधनं, स्थानकातनं बाहेर पडू लागला. बाहेर पडत असताना त्याला पोलिसांनी अटकलं. पोलिसांनी पकडलं त्याला. विचारलं, "काय रे? कुठे चालला तू? कोण आहेस?" म्हणला, "काही नाही हो साहेब, आमचे पाहुणे इकडे राहतात, पाहुण्यांकडे चाललो." "बॅग कोणाची आहे?" तो म्हणाला, "साहेब माझीच बॅग आहे, तर काय गरीबाला काय त्रास देता? खरं सांग, तुझीच आहे का?" चोरटा म्हणाला, "हो, माझीच आहे." "नक्की?" म्हणाला, "हो." "मग उघड." तो म्हणाला, "काय असेल आता काय नाही, माझी म्हटल्यावरती आता कोणी काही तपासायला येणार नाही." त्याने ती बॅग उघडली, तर त्या बॅगेमध्ये रक्ताने माखलेला एक सुरा होता. झालं असं होतं, एक मनुष्य दुसऱ्याचा खून करून पळत होता आणि त्याने तो सुरा त्या बॅगेमध्ये लपवला होता. आता खबऱ्यांकडनं ही बातमी पोलिसांना कळली होती. कुठल्या स्टेशनवरती तो उतरेल ह्याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे ती बॅग ज्याच्या हातात आहे त्या मनुष्याचा ते शोध घेत होते आणि ही बॅग या चोराच्या हातात होती. आता गडबड अशी आहे, ह्याने कबूल केलंय ही बॅग माझी आहे. त्यामुळे जे कर्म केलं नाही, जे केलं नाही त्याचा तो धनी झाला आणि बंधनात पडला. नुसता चोरीवरती सुटला असता. आता खुनाचाही आरोप माथी लागला. कर्तृत्वाचा मधु कर्मफळाचा आस्वादू. आम्ही केलेलं कर्म हे माझं आणि हा करणारा मी असं म्हटलं की आपण बंधनात पडतो. आणि हे सगळं का? कारण या चिंतनाच्या आरंभी विचार आला, हा देह म्हणजे मी आणि देहाने प्राप्त केलेलं सगळं काही माझं हे जे आम्ही म्हणतो, तोच बंध आहे. आणि म्हणून त्यातून बाहेर पडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? सगळ्यात सोपा मार्ग हाच आहे. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा श्रुतस्वभावात् करोमि यद्यत् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत तत् भागवताने सांगितलं. ते सर्व काही जे कर्म आहे ते त्या भगवंताला समर्पित करावं. ते कर्म समर्पित ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो मनुष्य या मायेतून तरून जातो. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, स्वाभाविक जे कर्म आहे, जे वर्तन आहे, ते सहज होय ब्रह्मार्पण सहजतेने भगवंताला अर्पित होऊ लागलं, की हीच शुद्ध भगवंतांची शुद्ध आराधना आहे. भगवंतांची भक्ती आहे, भागवत धर्म आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही जरी झालं, तर भय निर्माण होतं. असं जो आचरण करतो त्याला भय निर्माण होत नाही. असं जो आचरण करतो, कर्म भगवंतांना समर्पित करतो, त्याला भय निर्माण होत नाही. मग भगवंतांना जो कर्म समर्पित करत नाही, त्याला भय का निर्माण होतं? येथे भयाचे कारण राया म्हणशील कोण, तेही सांगो सावधान, ऐक श्रवण सौभाग्य निधी. राजा मते भय का निर्माण होतं ते मी सांगतो, पण उद्याला पाहायचंय. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.